नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर 4 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजय मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आणि 50हून अधिक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना काँग्रेस हायकमांडने दिल्लीला बोलावलं आहे. या भेटीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेबाबत राज्य सरकारची जबाबदारी नाकारली असून त्यांनी सांगितले की स्टेडियम बाहेरील कार्यक्रमासाठी त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी दिली नव्हती. असे स्पष्टीकरण दिलं असलं तरी या घटनेनंतर विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने सरकारवर टीका केली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस हायकमांडने या घटनेची गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावून स्पष्टीकरण मागितलं आहे. या भेटीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या घटनेबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. बेळगाव वेंगुर्ला मार्गावर बेळगावातील मधुरा हॉटेलजवळ आज सोमवारी सकाळी एक जुने आणि प्रचंड मोठे झाड तिथे उभ्या करण्यात आलेल्या 2 चारचाकी वाहनांवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे या घटनेवेळी ना पाऊस होता ना वारा, तरीही झाडाची फांदी तुटून वाहनांवर कोसळली. या रस्त्यावरील झाडे रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी काढली जात असताना काही जुनी आणि धोकादायक झाडे मात्र उभीच आहेत. अशा झाडांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्यानं स्थानिक नागरिकांनी धोकादायक झाडे तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाड्यांचं आर्थिक नुकसान झालंय. प्रशासनाने याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. बेळगावमध्ये 11, 12 आणि 13 जून रोजी व्हिजन कर्नाटक 2025 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या कामगिरीचा आढावा नागरिकांसमोर मांडला जाणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम बेळगावातील JNMC सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, बंदरे आणि जहाज बांधणी, वीज, ऊर्जा आणि इस्रोच्या यशस्वी मोहिमांवर यामध्ये सविस्तर माहिती दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात देशातील गरिबी मोठ्या प्रमाणात घटली आहे. एकेकाळी 34 कोटी जनता दारिद्र्य रेषेखाली होती. ती संख्या आता 7.5 कोटींवर येऊन ठेपली आहे. ही कामगिरी मोठी असून याचे श्रेय केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांना जाते, असे खासदार शेट्टर म्हणाले. भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत 4थ्या क्रमांकावर नेण्याचे भाजपचे वचन आता प्रत्यक्षात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवाजी रोडवरील नाल्याजवळील भिंत कोसळल्यानंतर त्या ठिकाणचा रस्ता धोकादायक बनला होता. पावसामुळे नाल्याच्या बाजूने रस्त्याखालची माती वाहून गेल्यानं अवजड वाहने चालवणं तसेच वाहन थांबवणं धोकादायक ठरत होतं. या प्रकरणाची तरुण भारतच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी प्रसारित करण्यात आली होती. याची तत्काळ दखल घेत महापालिकेने रस्त्याखाली माती व खडीने भरलेली पोती टाकण्याचं काम सुरू केलंय. यामुळे अपघाताचा धोका काही प्रमाणात टळला आहे. मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारण्याची गरज असून ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक मोतेश बारदेशकर यांनी केली आहे. नाल्याची नियमित स्वच्छता होणंही अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिकेच्या त्वरित प्रतिसादामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. मात्र दीर्घकालीन उपाययोजना करण्यात याव्यात अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होतीये. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले असून प्रशासनाचं दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. प्लास्टिक पिशव्या, उरलेलं अन्न आणि इतर कचरा जागेवरच पडून आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिक व प्रवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय. या बस स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या या परिसरातील ही स्वच्छतेची दुरवस्था पाहता प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी येथील तात्काळ साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
हिरेबागेवाडी गावच्या हद्दीतील कलारकोप रस्त्यालगत गेली 20 वर्षे शेतकरी शेतीसाठी वापरत असलेल्या मार्गावर एका खासगी जमीन मालकाने अडथळा निर्माण करून हा रस्ता पूर्णपणे बंद केलाय. रस्त्यावर भली मोठी चर खोदून सदर रस्ता पूर्णतः बंद केला असून शेतकऱ्यांना शेती कामासाठी जाण्यास यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे तातडीने येथील अडथळा दूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या रस्त्यासंदर्भात प्रशासनाने हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावातील श्री कपिलेश्वर मंदिरात आज ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी निमित्त पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य व विशेष आरास करण्यात आली होती. शिवभक्तांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसर भगव्या पताकांनी सजवण्यात आला होता. धार्मिक मंत्रोच्चार, आरती आणि हर हर महादेवच्या घोषात संपूर्ण परिसर भक्तिमय बनले होते. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवप्रेम व्यक्त केले. जुलै महिन्यात पार पडणाऱ्या वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या यात्रेसाठी शुक्रवार दिनांक 20 जून रोजी पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. बेळगाव शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री मंगाई देवीची यात्रा ही 22 जुलै रोजी पार पडणार असून दरवर्षी यात्रेच्या 1 महिना अगोदर गाऱ्हाणे घातले जाते. त्यानुसार शुक्रवार दिनांक 20 जून रोजी रात्री 8 वाजता श्री मंगाई देवी मंदिरात विशेष पूजा करून गाऱ्हाणे घालण्यात येणार असल्याची माहिती श्री मंगाई देवस्थान कमिटीकडून देण्यात आली आहे. शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी L&T कंपनीकडून विविध गल्ल्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून वडगाव बाजार गल्लीमध्येही सदर काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेली माती खोदलेल्या खड्ड्यामध्ये व्यवस्थित न भरल्याने बाजार गल्ली परिसरात रस्त्याची वाताहत झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर माती साचून वाहने घसरत असून अपघात होण्याचा धोका वाढलाय. स्थानिक नागरिकांनी संबंधित खात्याकडे काम झाल्यानंतर रस्त्याची योग्य दुरुस्ती करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी केली आहे. महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्ता लवकरात लवकर पूर्ववत करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. बेळगाव तालुक्यातील मरणहोळ गावातील सुमारे 144 एकर सरकारी जमिनीची अतिक्रमण सन्मान योजना म्हणजेच अक्रम सक्रम अंतर्गत कायदेशीर मंजुरी मिळाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक अनियमितता, त्रुटी आणि कायद्याचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलंय. या पार्श्वभूमीवर चिक्कमगळूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकरणांमध्ये सखोल तपासणीसाठी विशेष समिती नेमली असून या धर्तीवर बेळगाव जिल्ह्यातही अशा चौकशी समितीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाकडून करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची निवड, दस्तऐवज सादर करण्याची प्रक्रिया आणि जमिनीची खरेदी विक्री यामध्ये पारदर्शकता नसल्याचे आरोप करण्यात आलेत. म्हणूनच योग्य तपासणी करून खरे लाभार्थी कोण आहेत हे ठरवून पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा मागणीचे निवेदन बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आला. KLS IMER Autonomous Belgavi, top MBA college in Karnataka. 34 years of excellence. Admissions open for 2 years MBA program. Special adjustments offered: business analytics, entrepreneurship and family business, marketing, finance and human resources. Merit scholarships of ₹50,000 for PGCET toppers within 1,000 rank. Top placement at Federal Bank. Package ranges from CTC ₹12 lakhs to 16.42 lakhs per annum. For admission details, please contact Director KLS Institute of Management Education and Research, Adarsh Nagar, Hindwadi, Belgavi, or call mobile 9980936364 or 9449563583. चन्नेवाडी तालुका खानापूर येथील निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील यांचे चिरंजीव विनय पाटील आणि अल्लेहोळ गावचे प्रगतशील शेतकरी पांडुरंग सटवापा पाटील यांची कन्या मयुरी यांचा शुभविवाह रविवार दिनांक 8 जून रोजी नंदगड येथे पार पडला.
सध्याच्या बदलत्या काळामध्ये विवाह सोहळ्यात फाजील खर्च, डॉल्बीचा दणदणाट, प्री वेडिंग शूट्स आणि हुंड्याची देवाणघेवाण सर्रास दिसते. परंतु या विवाहात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठा समाजाच्या आचारसंहितेचे पालन करत केवळ 15 दिवसांच्या तयारीत कोणताही बडेजाव न करता पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. डॉल्बी नाही, दारू नाही, प्री वेडिंग शूट नाही, होती ती फक्त आपुलकी, आनंद आणि सुसंस्कृती. अशा पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडला. सुसंस्कृत विवाह एक आदर्श उदाहरण. सर्वांनी याचं अनुकरण करायला हवं असा सूर या लग्न समारंभास आलेल्या प्रत्येक उपस्थित मंडळींकडून करण्यात येत होता. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि लोककल्याण आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज मरगाई मंदिर हलगा येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, ऍसिडिटी यासारख्या आजारांची चिकित्सा करण्यात आली. तसेच नेत्र परीक्षण करून गरजूंना चष्मा आणि औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी असंख्य नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. 10 जूनपासून कर्नाटकात मान्सूनचा पाऊस सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. जूनच्या पहिल्या आठवड्यात 39% पावसाची तूट निर्माण झाली आहे. 11 जून रोजी बळ्ळारी, दावणगिरी आणि विजयनगरसाठी येलो अलर्ट, तर 12 जून रोजी विजयनगर, कोडगू, दावणगिरी, चिकबळ्ळापूर, गुलबर्गा, बेळगाव, बागलकोट आणि किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कर्नाटकातील अंकली येथून मानाचे अश्व, हिरा आणि मोती यांनी काल रविवार दिनांक 8 जून रोजी आळंदीकडे प्रस्थान केले. कर्नाटकातील अंकली येथील शितोळे सरकार यांच्या वाड्यातून या अश्वांना पारंपरिक पद्धतीने पूजा करून निरोप देण्यात आला. सुमारे 315 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे अश्व बुधवार दिनांक 18 जून रोजी आळंदी येथे पोहोचणार आहेत. ही परंपरा 193 वर्षांपासून अविरत सुरू असून या प्रवासात रोज सुमारे 30 किलोमीटर अंतर पार केले जाते. ठराविक मुक्कामांच्या ठिकाणी वारी थांबते. प्रत्येक मुक्कामी संत ज्ञानेश्वर माऊलींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याचा मान शितोळे सरकारांकडे असतो. या प्रस्थान सोहळ्यास पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माऊली शेठ गुळुंजकर, राहुल शेठ भोर, सत्यवान बवले, अजित मधवे, निखिल कदम यांच्यासह अनेक वारकरी उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगावातील प्रसिद्ध दलित नेते व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगले यांचे कनिष्ठ पुत्र अॅडव्होकेट विशाल चौगले आणि आरती कणगलेकर यांचा विवाह 8 जून रोजी महात्मा गांधी भवन येथे पार पडला. या सोहळ्यात पारंपरिक धार्मिक विधींऐवजी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिज्ञा घेऊन विवाह सोहळा साजरा झाला. अॅडव्होकेट श्यामसुंदर पत्तार आणि अॅडव्होकेट नागरत्ना पत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाची शपथ घेण्यात आली. वरवधूला भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. हा लग्न सोहळा समतेच्या, बंधुतेच्या आणि न्यायाच्या तत्वांवर आधारित एका नव्या समाज निर्मितीचे प्रतीक ठरला. या प्रसंगी राज्यातील मंत्री, आमदार, अधिकारी, सामाजिक नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान प्रेरित विवाह नव्या सामाजिक परिवर्तनाचा मार्ग जनतेच्या समोर सादर करण्यात आला आहे. याचे अनुकरण करणे सर्वांसाठी सहज असेच आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या पवित्र तिथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शंभूतीर्थ येथे प्रेरणा मंत्राने सुरुवात करत शिवमूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालून मंत्रोच्चारात विधिवत पूजन करण्यात आले. प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
प्रांतप्रमुख गावडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून गागा भट्टांकडून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिषेक करवून घेतला. त्यामुळे आपण ही तिथीनुसारच शिवराज्याभिषेक साजरा करणं गरजेचं आहे. कार्यक्रमाला तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, महिला व युवा कार्यकर्ते, शिवभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवार दिनांक 9 जून रोजी दुपारी झालेल्या 3 तासांच्या मुसळधार पावसामुळे कुडची शहरात आणि परिसरात पाणी साचले. ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र शहरातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. कुडची चिंचली मार्गावरील वाहतूक पाण्यामुळे बंद करण्यात आली असून जमखंडी रस्त्यावर लक्ष्मी एम्पायरजवळ विद्युत खांब कोसळले आहेत. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुख्य बाजारपेठ व हजरत टिपू सुलतान चौकात 2 ते 2.5 फूट पाणी साचले होते. एक मुलगा पाण्यात पडल्याची घटना घडली असून अनेक भागामध्ये रस्ते जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. उद्या मंगळवारी वटपौर्णिमेचा सण असल्यानं आज सोमवारी शहरातील बाजारपेठ वटपौर्णिमा पूजेच्या साहित्याने सजल्या होत्या. ढगाळ हवामान असूनही शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर पूजेच्या साहित्याची खरेदी केली. वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आवश्यक असणारे पूजा साहित्य, आरसे, फण्या, हळदी कुंकवाचे करंडे, काळे मणी, मंगळसूत्र, वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी धागा, तसेच पूजेसाठी लागणारी फळे, आंबा, फणस, जांभूळ, केळी आणि रानमेवा यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे अनेक वस्तूंच्या किमती या दुपटीने वाढलेल्या दिसून आल्या. या खरेदीमध्ये महिलांसोबत पुरुषही सहभागी असल्याचे चित्र पाहायला मिळालं. बाजारपेठांमध्ये सणासुदीचं उत्साही वातावरण असून विक्रेत्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.